अमरावती की राजनीति में राणा बनाम कड़ू विवाद और भी सुलगता जा रहा है। लोकसभा चुनाव में हार के बाद से ही नवनीत राणा लगातार विधायक बच्चू कड़ू पर हमलावर है। पूर्व सांसद नवनीत राणा ने बच्चू कड़ू के निर्वाचन क्षेत्र में पहुंचकर किसी का नाम लिए बगैर कड़ू की आलोचना की। उन्होंने कहा कि कुछ कायर लोग ऐसे हैं जो साथ रहने का दिखावा करते हैं और लोगों की पीठ में छुरा घोंपते हैं। जिल्हा कराचे मागे होती, प्रत्येक ग्रामीण क्षेत्राला, ग्रामीण गावाला, ग्रामीणच्या रोडाला पानदान रस्त्याच्या माध्यमातून मोठे मोठे रोड बनवण्याचे मागे होती। फिनी मिल सारख्या अजून कंपन्या आणण्याचे मागे होती। संत्राचा एवढा मोठा बेल्ट चांदूर बाजार अचलपूर मतदारसंघामध्ये असल्यानंतर एक कंपनी 100 लोकांच्या रोजगारांसाठी त्या सुपारी बहादूर आणू शकला नाही आणि त्या कंपनी आणण्याचे मागे मी होती की या मतदारसंघामध्ये जे शेतकरी, जे शेतमजदूर आहे, जे बेरोजगार मुलं आहे, त्यांचे भविष्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि त्याकरिता मी काम करण्यासाठी निघाली होती। पण काही बेईमान लोक आहे ना, घरात राहून घरचे लोकांचे पाठीत खंजर खुपसणारे गद्दार तो हेच ना भैया। और मैं आप लोगों से आज हाथ जोड़ के सिर्फ इतनी विनंती करायला आली आहे की ज्या मतदारांनी मला साथ दिली, जे मला माझ्यावर, माझे कामावर विश्वास मानून जे मला मतदान ज्या लोकांनी केलं, एक विकास करणारा व्यक्ती, एक महिला म्हणून जेव्हा मी बाहेर पडली घरातून, तर ते मी माझ्या जिल्ह्याला डोक्यावर घेऊन त्या पार्लमेंटमध्ये आवाज उचलण्याचं काम केलं, प्रत्येक गोष्टी तिथे केल्या, पण त्याला थांबवण्याचं काम काही बेईमान नेत्यांनी केलं। तर मी माझ्या सगळे मतदारांना एक विनंती करणार आहे की आपल्याला त्या सुपारी बहादूरचा हिशोब करायचा की नाही।